नमस्कार, अपूर्वा क्रिएशनमध्ये आपले स्वागत आहे। आज मी तुम्हाला खास दिवाळीनिमित्त हा लोकरीचा आकाशकंदील कसा विणायचा ते दाखवणार आहे। हा सुंदर आणि सोपा असा आकाशकंदील तुम्हाला नक्कीच आवडेल। पहा लाईट लावल्यावर हा कसा दिसतो। चला मग हा आकाशकंदील आपण विणायला घेऊयात। हा आकाशकंदील बनवण्यासाठी मी 50 ग्रॅम राणी कलरची, 20 ग्रॅम पिवळ्या रंगाची, 20 ग्रॅम क्रीम कलरची, 20 ग्रॅम जांभळ्या कलरची आणि 20 ग्रॅम ऑरेंज आणि हिरव्या कलरची अशी लोकर वापरलेली आहे। त्यानंतर ह्या मॅक्रमेच्या रिंग्स वापरलेल्या आहेत। ही मोठी रिंग आहे 8 इंच डायमीटरची आणि ह्या लहान 2 रिंग आहेत 7 इंच डायमीटरच्या। पहिल्यांदा मी ही जी 7 इंच डायमीटरची रिंग आहे ती रिंग घेतलेली आहे आणि राणी कलरच्या लोकरीने विणणार आहे। हे 2.5 mm चं क्रोशे हुक मी घेतलेलं आहे। सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, ही जी रिंग आहे ही रिंग लोकरीने कवर करून घ्यायची आहे। तर असे सिंगल क्रोशे घालत जायचं आहे। 1 2 3 4 5 ह्या प्रकारे ही रिंग पूर्ण कवर होईल एवढे आपण सिंगल क्रोशे घालून घेऊयात। मग किती सिंगल क्रोशे झाले ते मी तुम्हाला सांगते। आता ह्या रिंगवर हे एकूण आपले 132 सिंगल क्रोशे झालेले आहेत। आता इथून आपण सुरुवात केली होती इथे क्लोज करायचं आहे। इथे 1 2 3 चेन घेतलेले आहेत। आता प्रत्येक सिंगल क्रोशेवर एक सिंगल क्रोशे घ्यायचा आहे। हे 132 सिंगल क्रोशे आहेत, त्याच्यावर आपले 132 खांब येणार आहेत। तर हे 132 खांब मी विणून घेते। आता हे आपले 132 सिंगल क्रोशे घालून झाले, 132 खांब घालून झालेले आहेत। आता ह्या रिंगवर आपण हे 132 सिंगल क्रोशे घातले आणि त्याच्यावर हे 132 डबल क्रोशेट म्हणजे खांब घातलेले आहेत। इथे आल्यानंतर हा जो 3 चेनचा आपण पहिला खांब घातलेला होता ह्या तिसऱ्या चेनवर क्लोज करून घ्यायचं आहे। त्यानंतर पुन्हा एकदा 3 चेन, हा झाला आपला पहिला खांब आणि पुढच्या प्रत्येक खांबावर खांब घालत जायचं। असे हे 132 खांब पुन्हा घालून घ्यायचे। हा राऊंड आपल्या इथे पूर्ण झालेला आहे। आता इथे आपण क्लोज करून घेऊयात। हा जो 3 चेनचा पहिला खांब आहे इथे क्लोज करायचा। आता ही लोकर इथे मी कट करते। आता इथे आपल्याला वेगवेगळ्या रंगाच्या पट्ट्या बनवायच्या आहेत। सर्वप्रथम मी ही लाल रंगाची लोकर घेतलेली आहे। ह्यातल्या कोणत्याही एका खांबावर तुम्ही ही लोकर जोडून घेऊ शकता। मी ह्या इथल्या एका खांबावर ही लाल लोकर जोडून घेतली। 1 2 3 हा झाला आपला पहिला खांब। 2 3
3 4 5 6 7 8 9 10 11. इथे मी 11 खांब घातले. 3 चेन घ्यायच्या, टर्न करायचं. आता प्रत्येक खांबावर एक खांब असे हे पुन्हा 11 खांब होतील. अकरा खांब. 3 चेन घ्यायच्या, टर्न करायचं. पुन्हा खांबावर खांब असे 11 खांब अशी एक पट्टी तयार करून घ्यायची आहे. आता 1 2 ओळी झालेल्या आहेत. ह्याच्यावर आणखी 9 ओळी विणून घ्यायच्या आहेत. म्हणजे 11 खांबांच्या ह्या एकूण 11 ओळी आपल्याला विणून घ्यायच्या आहेत. आता ह्या लाल रंगाच्या 11 खांबाच्या 11 ओळी मी विणलेल्या आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 1 11. 11 ओळी. ही लोकर मी इथे कट करते. आता ह्या लाल रंगाच्या 11 खांबाच्या 11 ओळी आपल्या विणून झालेल्या आहेत. ह्याच्यानंतर मी ऑरेंज लोकर घेत आहे. तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही रंग वापरू शकता. ह्या बाजूच्या खांबावर लाल रंगाचं विणलं आहे, त्याच्या बाजूच्याच खांबावर मी ही ऑरेंज लोकर लावून घेणार आहे. पुन्हा एकदा 1 2 3 3 खांब. हा झाला आपला 3 चेन. हा झाला आपला पहिला खांब. 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. अकरा खांब विणलेले आहेत. 3 चेन घ्यायचं, टर्न करायचं, पुन्हा खांबांवर खांब. आणि जशी ही पट्टी विणलेली आहे पण 11 ओळीची, तशी ही पट्टी देखील 11 ओळींची विणून घ्यायची आहे. आता 11 खांबांची आणि 11 ओळींची ही पट्टी देखील इथे विणून झालेली आहे. ही लोकर आता मी इथे कट करते. आता ह्याच्या पुढे पुन्हा इथे दुसरा रंग लावायचा. म्हणजे आता मी इथे पिवळा रंग लावून घेणार आहे. 11 खांब आणि 11 ओळींची पट्टी. अशा प्रकारे ह्या संपूर्ण रिंगवर 11 खांब आणि 11 ओळींच्या पट्ट्या विणून घ्यायच्या आहेत. 132 खांबांची ही रिंग आहे. ह्याच्यावर अशा 12 पट्ट्या तयार होतील. तुमच्या आवडीचे कोणतेही रंग वापरून तुम्ही ह्या पट्ट्या तयार करून घ्यायच्या आहेत. तर ह्या संपूर्ण रिंगवरच्या पट्ट्या मी आता तयार करून घेते. आता ह्या रिंगच्या भोवती मी ह्या अशा 12 पट्ट्या विणून घेतलेल्या आहेत. तुमच्याकडे उपलब्ध असतील ते रंग तुम्ही लावून घेऊ शकता.
आता आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा एकदा ह्या रिंगच्या भोवती जी लोकर वापरली आहे ती लोकर वापरून ह्या पट्ट्यांना बॉर्डर करून घ्यायची आहे. आता ह्या 2 पट्ट्यांच्या ह्या मधल्या गॅपमध्ये मी लोकर जोडून घेते. आपण प्रत्येक खांबावर एक खांब घातलेला आहे आणि 2 खांबांच्या मधला जो गॅप आहे तिथे मी हे लोकर जोडली. आता इथे काय करायचं आहे, 1 2 3 चेन घ्यायच्या आणि ह्या खांबावर जो आपण खांब घेतलेला आहे हा जोड आहे, इथे सिंगल क्रोशे. पुन्हा 3 चेन ह्या 2 खांबांच्या मधला जोड आहे, इथे सिंगल क्रोशे. 3 चेन सिंगल क्रोशे. दोन खांबांच्या मधला जो जोड आहे त्याच्यावर सिंगल क्रोशे घालायचा आहे. आता हा जो खांब आहे ह्या खांबावर सिंगल क्रोशे. आता इथे आल्यानंतर हे आपले 11 खांब आहेत. ह्या प्रत्येक खांबावर आपल्याला सिंगल क्रोशे घालायचा आहे. ह्या पहिल्या खांबावर आपण घातलेला आहे, पुढच्या प्रत्येक खांबावर सिंगल क्रोशे. तीन चेन घ्यायच्या, हा जोड आहे ते सिंगल क्रोशे. 3 चेन जोड आहे ते सिंगल क्रोशे. अशा प्रकारे इथपर्यंत विणून घ्यायचं. इथे सिंगल क्रोशे घेतल्यानंतर मग ह्या पट्टीवर सेम विणायचं. ह्या प्रकारे सगळ्या 12 ज्या पट्ट्या आहेत ह्या सगळ्यांना आपण बॉर्डर करून घ्यायची आहे. आता ह्या सगळ्या पट्ट्यांवर आपली बॉर्डर विणून झालेली आहे. इथपर्यंत आपण बॉर्डर विणून घेतलेली आहे. हे जिथून सुरुवात केली होती इथेच आपण क्लोज करून घेऊयात. आता ही लोकर इथे आपल्याला कट करायची आहे. बघा आपण सुरुवात केली होती ही लोकर देखील इथे आहे. ही आता मी एक गाठ मारून घेते. हे मागच्या बाजूला ओढून घ्यायचं. आता आपल्याला इथे विणायचं आहे. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, ह्या ज्या पट्ट्या आहेत ही पट्टी, एक पट्टी आपली अशी ट्विस्ट होणार आहे आणि एक पट्टी अशी ट्विस्ट होणार आहे. अशा प्रकारे तर पहिल्यांदा मी ही अशी ट्विस्ट होणारी ही पट्टी आहे इथे लोकर लावून घेते. इथे ह्या कॉर्नरला मी लोकर जोडून घेतलेली आहे.
एक चेन घ्यायची. हा झाला आपला सिंगल क्रोशे. आता हे 11 खांब किंवा 11 डबल क्रोशे आहेत, त्याच्यावर 11 सिंगल क्रोशे येणार आहेत. 3 झाले, 4 5 6 7 8 9 10 आणि हा शेवटचा एक 11. असे हे 11 सिंगल क्रोशे आले. ह्याच्या पुढे आपल्याला 1 2 3 3 चेन करायचे आहेत आणि ही पट्टी अशी ट्विस्ट केलेली आहे आपण. ह्याच्यावर जे 11 सिंगल क्रोशे आहे त्याच्यावर 11 सिंगल क्रोशे पुन्हा, म्हणजे जी बॉर्डर केलेली आहे त्याच्यावर. हे झाले 11 सिंगल क्रोशे. पुन्हा 1 2 3 चेन घ्यायचे आहेत. आता ह्या 3 चेन घेतल्यानंतर ह्या पुढच्या पट्ट्या पुन्हा अशाच ट्विस्ट करायच्या आहेत. ही पट्टी अशी ट्विस्ट होणार आहे आणि पुढची पट्टी आहे ही अशी ट्विस्ट होणार आहे. जशा ह्या केल्या तशाच. बघा, जशी ही आपण अशी केली होती आणि ही अशी सेम, ही अशी ट्विस्ट होणार आहे आणि ही अशी. असं येणार आहे. आता हे आपण 3 चेन घेतलेले आहेत. ह्या प्रत्येक सिंगल क्रोशेवर सिंगल क्रोशे घालायचे आहेत. 11 सिंगल क्रोशे आहेत. तीन चेन, पट्टी अशी ट्विस्ट करून घेतलेली आहे आपण. ह्याच्यावर 11 सिंगल क्रोशे. तर तुम्हाला लक्षात येईल, मी ह्या पट्ट्या अशा ट्विस्ट केलेल्या आहेत आणि मध्ये हे 3-3 सिंगल क्रोशे घेतलेले आहेत. सेम असंच विणत जायचं आहे आपल्याला. ही पट्टी आता अशी ट्विस्ट होईल आणि ही पट्टी अशी ट्विस्ट होईल. हे 11 सिंगल क्रोशे, 3 चेन, 11 सिंगल क्रोशे, असं हा संपूर्ण राऊंड आपण विणून घेऊयात. हा राऊंड आता इथे पूर्ण झालेला आहे आणि सुरुवात केली होती त्या सुरुवातीच्या पहिल्या पट्टीवर आपण इथे क्लोज करून घेऊयात. बघा, आताच किती सुंदर दिसायला लागलेला आहे हा कंदील. आता 1 2 3 चेन, हा झाला आपला पहिला खांब आणि ह्या प्रत्येक सिंगल क्रोशेवर एक एक खांब घालायचा आहे. म्हणजे हे 11 सिंगल क्रोशे आहेत, त्याच्यावर आपले 11 खांब येणार आहेत.
राऊंड इथे आपला पूर्ण झालेला आहे। त्याच्यानंतर काय करायचं आहे, आपण हा 3 चेनचा जो पहिला खांब घेतला होता इथे क्लोज करायचा आहे। आता 1 2 3 हा झाला आपला खांब। ह्याच्यावर पुन्हा खांबांचा राऊंड करायचा आहे, पण ते करत असताना आपल्याला सोबतच रिंग जोडून घ्यायची आहे। तर ही एक रिंग घेतलेली आहे मी। तर ही रिंग कशी जोडायची आपण, आता हा खांब झालेला आहे आपला। ही रिंग अशी मध्ये ठेवली आणि हा दुसरा खांब विणला इथून। त्यानंतर रिंगच्या ह्या बाजूला पुढचा खांब। पुन्हा रिंगच्या आतल्या बाजूने पुढचा खांब। खांबावर खांब घालायचा आहे, पण एक खांब रिंगच्या आतल्या बाजूने येईल आणि एक खांब रिंगच्या बाहेरच्या बाजूने येईल। बघा, आतल्या बाजूने झाला, आता हा बाहेरच्या बाजूने। आता आतल्या बाजूने, आता इथून बाहेरच्या बाजूने। याच्यामुळे काय होईल, खांबावर खांब येतील आणि ही रिंग देखील आपली जोडली जाईल। आता हा खांब इथून आतल्या बाजूने, ह्या प्रकारे हे सगळे खांब विणून घ्यायचे आहेत। ही रिंग इथे आपल्याशी जोडली जाईल। पुन्हा एकदा बघा, लक्षात आलं नसेल तर। आता हे बाहेरच्या बाजूने एक खांब आणि रिंगच्या आतल्या बाजूने एक। सेम रिंगच्या इथून आपल्या बाजूने एक खांब आणि असं रिंगच्या आतल्या बाजूने एक खांब। रिंग जोडली जाईल इथे। आता हे सगळे खांब आपण विणून घेऊयात। तर अशा प्रकारे एक खांब रिंगच्या आतून, एक बाहेरून, असं हे संपूर्ण रिंगवर आपण विणून घेतलेलं आहे। आता इथे आल्यानंतर हा जो पहिला खांब आहे इथे आपण क्लोज करून घ्यायचा। आता 1 2 3 हा झाला आपला पहिला खांब आणि पुढच्या प्रत्येक खांबावर एक एक खांब घेत जायचा आहे। प्रत्येक खांबावर एक एक खांब। अशा प्रकारे प्रत्येक खांबावर एक एक खांब असा हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा। आता खांबांचा हा राऊंड आपल्या इथे पूर्ण झालेला आहे।
इथे काय करायचं आहे, आपण हा 3 चेनचा जो पहिला खांब आहे ह्याच्यावर क्लोज करून घ्यायचा आहे. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, एक चेन हा झाला आपला पहिला सिंगल क्रोशे. आणि पुढच्या आता ही पट्टी आहे, ही आपली 11ची पट्टी होती, म्हणजे ह्याच्या खालचे हे जे 11 खांब आहेत ह्याच्यावर एक सिंगल क्रोशे येणार आहे आपला ह्या पट्टीच्या बरोबर खाली. तर एक सिंगल क्रोशे झाला, 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि हे 11. म्हणजे ह्या पट्टीच्या खाली बरोबर हे 11 सिंगल क्रोशे आले. ह्या गॅपमध्ये आपण 3 खांब वाढवले होते, कारण ही खालची रिंग मोठी वापरली त्यामुळे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, आपण 3 खांब आहेत ना त्याच्यावर एकत्र विणून कमी करून घ्यायचं आहे. म्हणजे 3 खांब एकत्र विणायचे आहेत आणि सिंगल क्रोशे घ्यायचं आहे. जसं 1 2 आणि 3 अशा प्रकारे. म्हणजे जे आपण इथे 3 वाढवले होते ते इथे आपले आता कमी झालेले आहेत. सेम पुढच्या 11 खांबांवर 11 सिंगल क्रोशे घ्यायचे आहेत. चार 5 6 7 8 9 10 आणि हा एक 11. आता ह्या पट्टीच्या खालचे हे 11 सिंगल क्रोशे झाले. इथले 1 2 आणि 3 एकत्र विणून घ्यायचं. ह्या प्रकारे हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे. 11 सिंगल क्रोशे 3 एकत्र, 11 सिंगल क्रोशे 3 एकत्र. आता हा राऊंड इथे पूर्ण झाला. हे शेवटचे 3 एकत्र विणलेले आहेत. आणि इथे जी आपण एक चेन घेतली होती ह्या एक चेनवर मी क्लोज करून घेत आहे. आणि लवकर आपण इथे कट करून घेऊया. आता आपल्याला काय करायचं आहे, आधी जशा ह्या पट्ट्या विणल्या होत्या तशाच पट्ट्या विणायच्या आहेत. तर इथे ही ऑरेंज पट्टी आहे, ह्याच्याखाली मी ऑरेंज लोकर लावते. तुम्ही वेगवेगळ्या रंगाचं देखील वापरू शकता, वेगळा रंग लावू शकता, पण मी ही ऑरेंज आहे इथे ऑरेंजच लावून घेते. एक 2 3 हा झाला आपला पहिला खांब. हे जे आपण 11 सिंगल क्रोशे घेतलेले आहेत त्याच्यावर 11 खांब घालायचे आहेत. दोन 3 4 5 6 7 8 9 10 11. आता हे 11 खांब विणले. 3 चेन घ्यायचे, टर्न करायचे
पुन्हा 11 खांब अशा 11 ओळी विणून घ्यायच्या, म्हणजे सेम जसं वर आपण विणलं होतं तसं. त्यानंतर आता हे आपण 3 एकत्र विणलेले आहेत, हे स्किप करायचं आणि पुढच्या 11 सिंगल क्रोशेवर 11 खांब. आता मी इथे पिवळ्या रंगाचे विणेल, जसे जे रंग वरती आहेत तेच मी खाली विणणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार विणू शकता. तर सुरुवातीला आपण ह्या ठिकाणी जशा ह्या पट्ट्या बनवल्या होत्या 11 खांब 11 ओळीच्या, तशाच सगळ्या रंगाच्या ह्या पट्ट्या आपण इथे खालच्या बाजूला देखील बनवून घ्यायच्या आहेत. तर ह्या सगळ्या पट्ट्या मी विणून घेते. आता ह्या खालच्या बाजूच्या सगळ्या पट्ट्या देखील आपल्या विणून झालेल्या आहेत. आता आपल्याला जसं ह्या पट्ट्यांना बॉर्डर विणली होती तशीच ह्या पट्ट्यांना देखील बॉर्डर विणायची आहे. कोणत्याही एका पट्टीवर आपण लोक जोडून घ्यायची. एक चेन आणि प्रत्येक खांबावर एक सिंगल क्रोशे, असे हे 11 सिंगल क्रोशे होतील. तर इथे हा जो गॅप आहे दोघांच्या मधला 3 खांब एकत्र विणून आपण सिंगल क्रोशे घेतला होता, त्या ठिकाणी एक सिंगल क्रोशे घ्यायचा. त्यानंतर 3 चेन ह्या पट्टीवर विणायचं. ह्याच प्रकारे सगळ्या पट्ट्या विणून घ्यायच्या आहेत. 3 चेन सिंगल क्रोशे, 3 चेन सिंगल क्रोशे, इथे 11 सिंगल क्रोशे, पुन्हा 3 चेन सिंगल क्रोशे. जशी आपण ही वरची बाजू विणली आहे अशीच ही बाजू विणून घ्यायची आहे. तर मी ह्या सगळ्या पट्ट्यांवर आता विणून घेते. आता ही सगळ्या पट्ट्यांना बॉर्डर बनवून झालेली आहे. आता वरच्या बाजूला जसं आपण हे ट्विस्ट केलं होतं तसंच इथे करायचं आहे. तर आता ही निळी पट्टी आपण ह्या बाजूला वळलेली आहे आणि हिरवी पट्टी अशा प्रकारे वळलेली आहे. तर आपण बघा, ही पट्टी आपण अशी क्रॉस केलेली आहे आणि इथे सरळ केलेली आहे. तर ही पट्टी आपण अशी क्रॉस करू आणि इथे सरळ घेऊ अशा प्रकारे. त्यानंतर ही पट्टी अशी, त्यानंतर ही ह्या बाजूची पट्टी आहे, ही पुन्हा
अशी येईल. तर ह्या प्रकारे आपल्याला हे जोडत जायचं आहे. तर पहिल्यांदा मी इथे काय करते, एक चेन घेते. हा झाला आपला पहिला सिंगल क्रोशे. बघा ही पट्टी मी अशी वाळलेली आहे आणि ह्या सगळ्या सिंगल क्रोशेवर एक एक सिंगल क्रोशे, म्हणजे 11 सिंगल क्रोशे होतील. तर हे 2 झाले, एक चेनचा एक झाला, 2 झाले, 3 4 5 6 7 8 9 10 आणि हा एक 11. हे झाले 11 सिंगल क्रोशे. आता ही पट्टी आपण अशी वाळलेली आहे. ह्याच्यावर हे जे सिंगल क्रोशे आहेत ह्याच्यावर एक एक सिंगल क्रोशे, हे 11 सिंगल क्रोशे घालून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे हे 11 सिंगल क्रोशे झाले. आता पुढची पट्टी, आता ही पट्टी अशी आलेली आहे. तर ही पट्टी अशी येईल. तुम्हाला लक्षात आलं असेल आता. सेम मग ही पट्टी अशी येणार. ह्या प्रकारे हे सगळे सिंगल क्रोशे विणून पट्ट्या जोडून घेऊयात. आता ह्या सगळ्या पट्ट्यांवर आपले हे सिंगल क्रोशे विणून झाले. आणि शेवटी आपण ही इथून सुरुवात केली होती इथेच क्लोज करून द्या. अशा आता काय करायचं आहे, हे जे आपण सिंगल क्रोशे घातलेले आहेत याच्यावर खांब घालायचे आहेत. 3 चेन, हा झाला आपला पहिला खांब. आता ह्या पट्ट्या जोडताना आपण मध्ये कोणतीही चेन सोडलेली नाही आहे, डायरेक्ट जोडलेले आहेत. हा आपला पहिला खांब झाला. म्हणजे प्रत्येक पट्टीवर 11 खांब येणार आहेत आपले. 2 3 4 11. आता ह्या पट्टीवरचे हे 11 खांब झाले की डायरेक्ट ह्या पुढच्या पट्टीवरचे 11 खांब. अशा प्रकारे हे जेवढे आपण सिंगल क्रोशे घातलेले आहेत त्या सगळ्यावर एक एक खांब असा हा राऊंड आपण पूर्ण करून घेऊया. खांबांची ही ओळ आता पूर्ण झालेली आहे. हा 3 चेनचा जो पहिला खांब घेतलेला आहे आपण इथे क्लोज करून घेऊया. आता ह्याच्या खाली आपल्याला पुन्हा एकदा एक रिंग लावून घ्यायची आहे. जी वर रिंग लावली तशीच रिंग खाली लावायची आहे. तर ही रिंग आपल्याला इथे लावायची आहे. आपण मधली रिंग लावताना जसं केलं होतं 1 2 3 हा झाला आपला खांब. त्यानंतर सुईवर वेढा घेतला आणि रिंगच्या आतल्या बाजूने एक खांब
सुईवर वेढा घेतलेला आहे आणि रिंगच्या आतल्या बाजूने एक खांब घ्यायचा आहे. त्यानंतर ह्या रिंगच्या बाहेरच्या बाजूने एक खांब. ह्या प्रकारे ही रिंग लावून घ्यायची आहे. पुन्हा एकदा आतल्या बाजूने एक खांब आणि बाहेरच्या बाजूने एक खांब. ह्या जेवढ्या पट्ट्या आहेत, म्हणजे जेवढी आपली खांबांची ही ओळ आहे, त्या प्रत्येक खांबावर अशा प्रकारे एक एक खांब घेऊन रिंग अटॅच करून घ्यायची आहे. रिंगच्या आतून एक खांब, बाहेरून एक खांब, अशी ही रिंग आपण ह्याला अटॅच करून घेऊयात. ही रिंग पूर्ण लावून झालेली आहे. इथे आपण क्लोज करून घेऊयात. आणि लोकर इथे कट करून घ्यायची आहे. आणि हा सुंदर असा आपला आकाशकंदील तयार झालेला आहे. त्यानंतर हे अशा प्रकारे लोकरीचा तुकडा आपल्याला जेवढा हवा तेवढा घ्यायचा आहे आणि फोल्ड करून लटकन तयार करायचं आहे. आणि आता जी आपण रिंग लावली, ह्या रिंगच्या मध्ये बघा, ही रिंग दिसते. एक खांब घेतल्यामुळे ह्याच्यामध्ये हे लटकन लावून घ्यायचे. हा जो रिंगच्या मधला गॅप आहे, ह्याच्यामधून हे लोकर घालायची आहे. अशी ओढून घ्यायची आहे. ह्या प्रकारे वेगवेगळ्या रंगाचे हे असे गोंडे इथे खालच्या बाजूला लावून घ्यायचे आहेत. आता हा आपला आकाशकंदील तयार झालेला आहे आणि त्याला खाली असे हे आपण गोंडे लावून घेतलेले आहेत. आता काय करायचं आहे आपल्याला, ह्याला वरती अडकवण्यासाठी म्हणून इथे तार लावून घ्यायची आहे. माझ्याकडे ही तार आहे जी आपण क्राफ्टसाठी वापरतो, ती गोल्डन तार. ही मी अशी फोल्ड करून घेतलेली आहे. ही जी रिंग आहे, ह्या रिंगमध्ये अशा प्रकारे ही लावून घ्यायची आहे. इथे आपल्याला बल्ब अडकायचा आहे म्हणून ही तार लावून घेतली. आता अशीच एक तार इथून इथे लावून घ्यायची आहे.
म्हणजे क्रॉसमध्ये आपल्याला लावायची आहे. सेम ही मी दुसरी तार घेतलेली आहे, अशी डबल करून घेतली. ह्या बाजूला टाकते. अशा प्रकारे इथे मध्ये क्रॉस करून घेतला. आपल्याला हवे तर अशा आणखी काही तारा आपण लावून घेऊ शकतो, जसं इथून असं क्रॉस करून. पण एवढी पुरेशी आहे. इथे आपल्याला बल्ब अडकवता येईल. आता हा कंदील वर टांगण्यासाठी आपल्याला इथे विणून घ्यायचं आहे, साखळ्या विणून घ्यायच्या आहेत. आता कोणतेही 2-3 रंग एकत्र घ्यायचे आहेत. मी 3 रंग एकत्र घेतलेले आहेत, पिवळा, हिरवा आणि ऑरेंज. आणि सुई व स्लिप नॉट घेतलेली आहे. आता मी क्रॉस बनवला आहे, याच्यामध्ये इथे लवकर लावून घेते. त्यानंतर याच्या साखळ्या बनवायच्या आहेत. 1, 2, 3. आपल्याला किती मोठा हँगर हवा आहे तेवढ्या चेन बनवून घ्यायच्या आहेत. 4. आता हे आपल्या 50 चेन घालून झालेले आहेत. आता काय करायचं, आपण ह्याच्या समोरच्या बाजूला इथे क्लोज करून घ्यायचं. असं आपण हा कंदील उचलून धरून आणि ॲडजस्ट करून पाहू शकता आपण बरोबर लावला आहे की नाही. इथे समोरच्या बाजूला क्लोज करून घ्यायचं आहे. आणि हा सुंदर असा आकाशकंदील तयार झालेला आहे. इथे देखील हवं तर आपण इथून इथे एक दोरी बनवून घेऊ शकतो. हा आकाशकंदील आता तयार झालेला आहे. मी एक बल्ब आणि होल्डर घेतलेला आहे. हा बल्ब इथून इथे असा बांधून घेणार आहे. त्यानंतर फायनली आपला आकाशकंदील कसा दिसतो ते मी तुम्हाला दाखवते.